Welcome to Galaxy Classes, where concepts become clear and learning becomes powerful. नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी पुस्तकातला एक खूप इंटरेस्टिंग स्थूलवाचन पाठ शिकणार आहोत. त्याचं नाव आहे विश्वकोश. आता पाठ सुरू करण्याआधी मला एक सांगा, कधी शाळेच्या किंवा गावाच्या लायब्ररीमध्ये गेला आहात? तिथे ना अशा काचेच्या कपाटात एकदम जाड मोठी पुस्तकं ठेवलेली दिसतात. बघूनच कधीतरी मनात येतं ना की अरे बापरे, काय असेल बरं या एवढ्या मोठ्या पुस्तकांमध्ये? तर मित्रांनो, आज आपण त्याच पुस्तकांचं रहस्य उलगडणार आहोत. ती फक्त पुस्तकं नाहीत, तर तो आहे आपल्या मराठी भाषेतल्या ज्ञानाचा एक मोठा खजिना, विश्वकोश. चला तर मग या खजिन्यात काय दडलंय ते शोधून काढूया. ठीक आहे, तर आजच्या आपल्या या प्रवासाचा रोडमॅप कसा असेल ते पटकन बघून घेऊया. सगळ्यात आधी आपण विश्वकोशाची ओळख करून घेऊ. मग तो का बनवला गेला, कसा बनवला गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं तो वापरायचा कसा हे समजून घेऊ. त्यानंतर त्यातले काही इंटरेस्टिंग गोष्टी पाहू आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने एक मस्त रिव्हिजन करू. चला तर मग सुरुवात करूया. चला तर आपला पहिला पॉइंट आहे ओळख विश्वकोशाची. याला ज्ञानाचा अथांग सागर असं का म्हटलंय? अथांग म्हणजे काय? ज्याला कोणताही तळ नाही, विच इज एंडलेस. तर लायब्ररीत आपण जी मोठी पुस्तकं बघतो ना, तीच म्हणजे आपला मराठी विश्वकोश. ही जी ग्रंथसंपदा आहे, म्हणजे पुस्तकांचा जो खजिना आहे, तो प्रत्येक लायब्ररीचा मानबिंदू असतो. आता मानबिंदू म्हणजे काय? इसका मतलब होता है प्राइड पॉइंट, सम्मान की बात. जसं आपल्या देशासाठी आपला तिरंगा आपला मानबिंदू आहे, तसाच प्रत्येक लायब्ररीसाठी हा विश्वकोश एक अभिमानाची गोष्ट आहे, एक मानबिंदू आहे. आता आपण बघूया की विश्वकोश म्हणजे नक्की काय. ही त्याची डेफिनेशन म्हणजे व्याख्या आहे. ही खूप महत्वाची आहे बरं का. चला आपण ती एकदम सोपी करून समजून घेऊया. तर विश्वकोश म्हणजे मानवीय विद्या म्हणजेच ह्युमॅनिटीज आणि विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी यामधल्या सगळ्या विषयांचं अद्ययावत. आता हा शब्द महत्वाचा आहे, अद्ययावत. इसका मतलब है अप टू डेट, बिलकुल लेटेस्ट. ते ज्ञान एका व्यापक योजनेखाली, व्यापक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह, जिसमें सब कुछ शामिल हो, त्या प्लॅनखाली संकलित करणारा ग्रंथ. आणि संकलित करणे म्हणजे टू कंपाईल, म्हणजे एकत्र आणणे. तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर सायन्स, आर्ट्स, टेक्नॉलॉजीमधलं सगळं लेटेस्ट ज्ञान एकाच ठिकाणी एका प्रॉपर प्लॅननुसार एकत्र केलेलं पुस्तक म्हणजे विश्वकोश. जसं आपण प्रोजेक्ट्ससाठी वेगवेगळ्या पुस्तकांमधून इंटरनेटवरून माहिती गोळा करतो ना, तसंच पण खूप मोठ्या लेव्हलवर आणि एक्सपर्ट लोकांनी केलेलं हे काम आहे. ही व्याख्या परीक्षेसाठी नक्की पाठ करा. आता बघा, यात कोणकोणते विषय येतात? मानवीय विद्येमध्ये धर्म, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास, साहित्य असे सगळे विषय आहेत. आणि विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंजिनिअरिंग असे सगळे महत्त्वाचे विषय आहेत. कधी विचार केलाय का की इतिहास शिकताना आपल्याला भूगोलाची पण गरज लागते? कारण लेखक आपल्याला हेच सांगतात की कोणताही एक महत्त्वाचा विषय हा दुसऱ्या अनेक विषयांसोबत संलग्न असतो. संलग्न म्हणजे काय? इसका मतलब है जुडा हुआ, रिलेटेड. विश्वकोश आपल्याला हेच कनेक्शन समजून घ्यायला मदत करतो. तो आपल्याला एका विषयाची माहिती देताना त्याच्याशी रिलेटेड दुसऱ्या विषयांचीही माहिती देतो, ज्यामुळे आपल्याला तो विषय एकदम खोलवर समजतो. ओके, तर आता आपण आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यावर आलो आहोत. विश्वकोशाची गरज का निर्माण झाली? कोणतीही मोठी गोष्ट ही गरजेतूनच जन्माला येते, बरोबर ना? मग एवढा मोठा ग्रंथ तयार करण्याची गरज का पडली असेल? चला हेच समजून घेऊया. विश्वकोशाची गरज निर्माण होण्यामागे 3 मुख्य कारणं होती. पहिलं, शिक्षणाचा वाढता वेग. स्वातंत्र्यानंतर शिक्षण गावागावात, खेड्यापाड्यात पोचलं. शिकणाऱ्यांची संख्या खूप वाढली. मग या सगळ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत म्हणजे मराठीत ज्ञान मिळवण्यासाठी एक चांगलं साधन हवं होतं. दुसरं कारण, वाढते औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरण म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे फॅक्टरीज, कारखाने वाढणे. नवीन उद्योग आले, नवीन मशीन आल्या, नवीन टेक्नॉलॉजी आली. त्यामुळे लोकांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक गरजा वाढल्या. आणि तिसरं, भाषेत नवीन शब्दांचा प्रवेश. शिक्षण आणि उद्योगधंद्यांमुळे इतर भाषांमधले अनेक नवीन शब्द मराठीत आले. जसं आज आपण मोबाईल, ॲप, इंटरनेट हे शब्द किती सहज वापरतो, अगदी तसंच त्या काळी अनेक नवीन शब्द आले होते. या सगळ्या नवीन शब्दांचे अर्थ आणि त्यांची माहिती देण्याची गरज निर्माण झाली. या तिन्ही कारणांमुळे एका सर्व विषय संग्राहक म्हणजे सगळ्या विषयांचा संग्रह करणाऱ्या ऑल इनकम्पॅसिंग अशा ग्रंथाची गरज निर्माण झाली. आता ही झाली सामाजिक कारणं. यासोबतच एक ऑफिशियल म्हणजे सरकारी गरजही निर्माण झाली होती. ती काय होती?
तर मराठी भाषेला उच्च शिक्षणाचं माध्यम, मीडियम ऑफ हायर एज्युकेशन म्हणून मान्यता मिळाली. आणि दुसरं, शासन व्यवहाराची भाषा, अ लँग्वेज ऑफ गव्हर्नन्स म्हणूनही मराठीला मान्यता मिळाली. म्हणजे सरकारी कामकाज मराठीतून होऊ लागलं. आता विचार करा, जर शिक्षण आणि सरकारचं काम मराठीतून होणार असेल तर त्या लेव्हलचे रेफरन्स बुक्स म्हणजे संदर्भ ग्रंथ मराठीत हवेत की नाही? याच पार्श्वभूमीवर, पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड, पृष्ठभूमी, मराठी विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली. म्हणजे त्या गरजेवर अजून जोर दिला गेला. उसकी जरूरत और ज्यादा महसूस होने लगी. चला, आता आपण बघूया की हा ज्ञानाचा महासागर, हा विश्वकोश तयार कसा झाला. ही गोष्ट आहे एका ज्ञानयज्ञाची. यज्ञ म्हणजे माहितीये, खूप मोठं आणि पवित्र काम. आणि ज्ञानासाठी केलेला हा एक महायज्ञच होता. कोणतंही मोठं काम काही महान लोकांच्या योगदानाशिवाय पूर्ण होत नाही, बरोबर? तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये ज्यांचं योगदान म्हणजे कॉन्ट्रिब्युशन, सहभाग खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. ते विश्वकोशाचे पहिले संपादक होते. त्याचबरोबर आपण डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनाही विसरू शकत नाही. ते मूळ ज्ञानकोशकार होते. ज्ञानकोशकार म्हणजे ज्ञानकोश बनवणारे, द क्रिएटर ऑफ द एन्सायक्लोपीडिया. त्यांनी स्वातंत्र्याच्या आधीच ज्ञानकोश बनवण्याचं महत्त्वाचं काम सुरू केलं होतं आणि त्यांचं काम नंतरच्या विश्वकोशासाठी एक पाया, एक फाउंडेशन ठरलं. आता आपण ह्या धड्यातला एक खूप महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, जो परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. विश्वकोश निर्मितीचे टप्पे, स्टेप्स ऑफ क्रिएशन. हे काम किती जबरदस्त प्लॅनिंगने केलं गेलं ते बघा. हे 6 महत्त्वाचे टप्पे होते. लक्षात ठेवा. सगळ्यात आधी प्रत्येक विषयाच्या एक्सपर्ट लोकांची एक टीम बनवली, ज्याला म्हणतात समिती रचना. मग त्या टीमने ठरवलं की नक्की कोणकोणते टॉपिक्स घ्यायचे, म्हणजे शीर्षके निश्चिती. टॉपिक्स फायनल झाल्यावर प्रत्येक टॉपिकवर किती लिहायचं हे ठरवलं. काही मोठ्या नोंदी, काही मध्यम, काही लहान. त्यानंतर प्रत्यक्ष लिखणाचं काम म्हणजे मसुदा लेखन सुरू झालं. सगळं लिहून झाल्यावर त्यांच्या वेगवेगळ्या याद्या बनवल्या. आणि सगळ्यात शेवटी जसं आपण डिक्शनरीमध्ये शब्द शोधतो तसं सगळ्या नोंदींना अकारविल्ले लावलं. अकारविल्ले म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर. या शिस्तीमुळेच हा विश्वकोश इतका परफेक्ट बनला. हे 6 टप्पे परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत बरं का. ह्या प्रचंड कामाची काही महत्त्वपूर्ण माहिती बघूया. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने 1976 साली विश्वकोशाचा पहिला खंड म्हणजे फर्स्ट व्हॉल्यूम प्रकाशित केला. आजपर्यंत याचे एकूण 20 खंड प्रकाशित झाले आहेत. आणि खास तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी कुमार विश्वकोश सुद्धा तयार करण्यात आला आहे, जेणेकरून तुम्हाला सोप्या भाषेत माहिती मिळेल. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? आजच्या काळात हा संपूर्ण विश्वकोश एका मोबाईल ॲपमध्ये आणि वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे विचार करा, ज्ञानाचा हा एवढा मोठा सागर आता आपल्या खिशात आहे. आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं? विश्वकोश काय आहे, तो का बनवला गेला आणि कसा बनवला गेला. आता आपण शिकणार आहोत की तो वापरायचा कसा, ज्ञानाच्या या सागरात पोहायचं कसं. चला ते शिकूया. विश्वकोश पाहण्याची पद्धत एकदम सोपी आहे. घाबरून जायचं काहीच कारण नाही. जशी आपण डिक्शनरी वापरतो ना, अगदी तसंच. यात सगळे शब्द अकारविल्हेनुसार दिलेले असतात, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. यासाठी आपल्याला फक्त मराठी बाराखडीचा क्रम माहीत असणं गरजेचं आहे. स्वर आणि व्यंजन यांच्या क्रमानुसार आपण कोणताही शब्द सहज शोधू शकतो. समजा आपल्याला संगणक या शब्दाबद्दल माहिती हवी असेल तर आपण स या अक्षराच्या भागात जाऊन तो शब्द शोधू शकतो. आहे की नाही सोपं? आता एक महत्त्वाचा प्रश्न, आपण विश्वकोश का पाहावा? याचे 4 फायदे पाठ्यपुस्तकात दिले आहेत आणि हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. पहिला फायदा, आपल्या ज्ञानाच्या गरजा मराठीतून पूर्ण करण्यासाठी. दुसरा, आपल्या कुतूहलाला, आपली क्युरिओसिटी को योग्य दिशा देण्यासाठी. इंटरनेटवर माहिती शोधताना आपण कधीकधी भरकटतो, पण विश्वकोश आपल्याला अचूक आणि मुद्देसूद माहिती देतो. तिसरा, अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी. अभिव्यक्ती म्हणजे सेल्फ एक्सप्रेशन, अपने विचारों को व्यक्त करणं. जेव्हा आपल्याकडे पक्की माहिती असते तेव्हा आपण आपले विचार अधिक चांगल्या प्रकारे मांडू शकतो. आणि चौथा फायदा म्हणजे सर्व प्रकारचं प्रगल्भ आणि सूक्ष्म ज्ञान, डीप अँड सटल नॉलेज आपल्याला आपल्या मातृभाषेतून मिळवण्यासाठी. चला आता जरा अभ्यासातून ब्रेक घेऊया आणि बघूया की या ज्ञानसागरात काही गंमत पण आहे का. तर हो, विश्वकोश म्हणजे फक्त अभ्यासाचे गंभीर विषय नाहीत. त्यात आपल्या आवडीच्या मनोरंजक गोष्टींचीही माहिती मिळते. म्हणजे नॉलेज विथ एंटरटेनमेंट.
उदाहरणार्थ, आपल्याला शब्दकोडी म्हणजे क्रॉसवर्ड पझल्स सोडवायला आवडतात की नाही? तर विश्वकोशामध्ये त्याबद्दल किती इंटरेस्टिंग माहिती दिली आहे बघा. त्याचे प्रकार दिले आहेत: चौकोनी, बदामाच्या आकाराचे, फुलीच्या आकाराचे. पहिलं शब्दकोडं 1913 मध्ये न्यूयॉर्क वर्ल्ड नावाच्या पेपरमध्ये प्रसिद्ध झालं होतं. आणि एक जबरदस्त फॅक्ट दिला आहे की फ्रेंच भाषा म्हणे शब्दकोड्यांसाठी सगळ्यात सोयीस्कर मानली जाते. बघा, एका साध्या वाटणाऱ्या शब्दकोड्यामागे किती इतिहास आणि किती गंमत दडलेली आहे. आता दुसरं उदाहरण बघूया. केशभूषा म्हणजे हेअरस्टाईल. आज आपण वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करतो, पण हे काही नवीन नाहीये. या चित्रांमध्ये बघा, अजिंठा, वेरूळ, खजुराहो इथल्या शिल्पांमध्ये ज्या स्त्री पुरुषांच्या हेअरस्टाईल्स आहेत त्या किती सुंदर आणि डिटेलमध्ये केलेल्या आहेत, हेच विश्वकोश आपल्याला सांगतो. प्राचीन काळी केशभूषेचे 2 मुख्य उद्देश होते. एक, आकर्षकता वाढवणे, आकर्षकता म्हणजे अट्रॅक्टिव्हनेस, सुंदरता. आणि दुसरा, सामाजिक संकेत. सामाजिक संकेत म्हणजे सोशल सिम्बॉल, म्हणजे एखाद्याच्या हेअरस्टाईलवरून त्याचं समाजातलं स्थान कळायचं. पूर्वीचे लोक केसांवर मातीचा लेप लावायचे आणि त्यात आपला पराक्रम दाखवणारी चिन्ह किंवा पदकं लावायचे. आणि आजकालही आपण बघतो की आपल्या फिल्ममधल्या अभिनेत्री अनेकदा या क्लासिक प्राचीन केशभूषा कॉपी करतात. म्हणजे इतिहास आणि फॅशन यांचं किती जवळचं नातं आहे हे विश्वकोश आपल्याला दाखवून देतं. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण विश्वकोशाची एक सविस्तर ओळख करून घेतली. आता वेळ आहे परीक्षेच्या दृष्टीने एक जलद उजळणी, अ क्विक रिव्हिजन करण्याची. चला, आपण आज काय काय शिकलो ते पुन्हा एकदा आठवूया. आजच्या पाठाचे हे आहेत महत्वाचे मुद्दे. 1. विश्वकोश हा मराठीतील सर्वसमावेशक ज्ञानाचा स्रोत आहे. 2. शिक्षण प्रसार, औद्योगिकीकरण आणि भाषेच्या विकासातून याची गरज निर्माण झाली. 3. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि डॉक्टर श्री व्यंग केतकर ही महत्वाची नावं लक्षात ठेवा. आणि 4. यातली माहिती आकारविल्हे म्हणजे अल्फाबेटिकली मांडलेली असते. हे 4 पॉइंट्स लक्षात ठेवले तरी खूप झालं. चला, आता एक रॅपिड फायर रिव्हिजन करूया आजच्या महत्वाच्या शब्दांची. माझ्यासोबत आठवा. मानबिंदू, प्राईड पॉइंट. अद्ययावत, अप टू डेट. संकलित, कंपाइल्ड, एकत्र केलेलं. संलग्न, रिलेटेड, जुडा हुआ. अकारविल्हे, अल्फाबेटिकल ऑर्डर. योगदान, कॉन्ट्रीब्युशन. पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड. हे शब्द लक्षात ठेवा, उत्तरे लिहिताना खूप मदत होईल. परीक्षेमध्ये या पाठावर साधारणपणे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. विश्वकोशाची गरज का निर्माण झाली? याचं उत्तर लिहिताना ते 3 सामाजिक आणि एक ऑफिशियल कारण लिहायचं. विश्वकोश निर्मितीचे टप्पे स्पष्ट करा. यासाठी ते 6 टप्पे क्रमाने लिहायचे आहेत. विश्वकोश पाहण्याचे फायदे लिहा. यासाठी ते 4 फायदे जे आपण डिस्कस केले ते लिहायचे. आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर टीप लिहिण्यासाठी ते पहिले संपादक होते आणि त्यांचं योगदान मोलाचं होतं, हे मुद्दे महत्वाचे आहेत. तर मित्रांनो, आज आपण विश्वकोशाच्या दुनियेची एक सफर केली. पण ही फक्त ओळख होती. खरा प्रवास तर तुम्ही स्वतः केल्यावर सुरू होईल. तर मग आज एक चॅलेंज स्वीकाराल का? तुमच्या आवडीचा कोणताही एक शब्द, तो क्रिकेट असेल, सिनेमा असेल, अवकाश असेल, कोणताही विषय, तो शब्द निवडा आणि विश्वकोशाच्या वेबसाईटवर जाऊन शोधा. आणि बघा तुम्हाला किती नवीन आणि रंजक माहिती मिळते. ज्ञानाचा हा खजिना खास तुमच्यासाठीच खुला आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. This lesson was brought to you by Galaxy Classes, created only for study and concept clarity. Like, share, subscribe, and press the bell icon for further notifications.